तू गॉगल लावलायस. कौलावरचं चिकन आहे. मटर आहे. मटर. इतनी खुशी कभी नहीं हुई. या वेड्यांना माहिती नाही, त्यांना आता एक भल्लं मोठं सरप्राईज मिळणार आहे आणि ते बघून ते खूप जोराने ओरडणार आहेत. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. आपल्या एका लाडक्या मित्राचा भावाचा बड्डे आहे. लहानपणीपासून आम्ही एकत्र आहोत. अगदी अंडरवेअरपासून आम्ही एकमेकांना बघत आलेलो आहोत, एकमेकांसाठी थांबत आलेलो आहोत, एकमेकांबरोबर फिरत आलेलो आहोत. तसं नाव आहे प्रथमेश बिरवाडकर. तर सुदैवाने त्यांचा आज आहे प्रकट दिन. तर त्यांच्या प्रकट दिनानिमित्त आम्ही सगळे मिळून एका फार्म हाऊसवर आलेलो आहोत. सो गेट रेडी फॉर माय न्यू व्लॉग गाईज. सो असं चारी बाजूंनी हिरवळीने दाटलेलं आपलं असं हिबिस्कस फार्म्स. आपला मित्र श्रेयस त्याचंच हे फार्म हाऊस आहे आणि बघू शकता अप्रतिम बांधले त्यांनी, अप्रतिम. आणि या फार्म हाऊसवर ही जी समोर उभी दिसते रक्मिणीसारखी, ती आमची एक लाडकी येड मैत्रीण दीप्ती आचरेकर. त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. त्या आम्हाला म्हणाल्या की सिद्धू सर तुम्ही याल का आमच्याबरोबर फिरायला. तर मी त्यांना होकार दिलेला आहे आणि म्हणून मी आज आलेलो आहे. आज आपण काय काय मजा करणार आहोत. तू गॉगल लावलायस. बरं तू इकडे ये, मी उन्हात राहतो. येस, आपल्याला बर्थडे सेलिब्रेट, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट, गेम खेळायचे, डान्स करायचं. हॅलो एव्हरीवन, आता आपण आलोय पनवेलला. आता आलोय घरामध्ये. मग आता कोण कोण इकडे सांग बघू. हा संदीप काका आहे, हा बाबा आहे माझा, हाय, आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडे साठी आपण इथे आलेलो आहे. हा अमय काका आहे. हे दोन्ही अमय काका आहेत. हा वळीचा अमय काका आहे आणि हा प्रभादेवीचा आहे. ही माझी काकी आहे, ही माझी मम्मा आहे, हा माझा काका आहे. अच्छा, नाव काय त्यांची. हा यज्ञेश, दोघं पण आलेत त्या. कृतिका, केतकी आणि दीप्ती. ही कोण आहे, ही सांगितली आणि नाही. ही माझी दीदी गिरीशा. ओ माय गॉड. हा रुगत काका आहे. ही माझी आत्तू आहे, निकिता आत्तू. वातावरणात असलेली थंडी बाजूला सारून मग वरचे शॉवर्स चालू करून पाण्यामध्ये मनमुराद भिजून नाचण्याचा आनंद सगळ्यांनी घेतला. हा बघा आमचा बड्डे बॉय कसा मस्त एकदम मध्य धुंद मध्ये नाचतोय बघा, कसा एकदम डिंकी टिकर टिक्की टिकर डिंकी टिकर टिक्की टिकर. बघा फुल सगळं भान विसरून नाचत होता भाऊ आपला. आणि हे फार्म हाऊस तुम्ही बघू शकताय, अप्रतिम फार्म हाऊस बांधलेला आहे. मस्त लॉन आहे, छान झोपाळा आहे, छान हिरवळ आहे आणि हा स्विमिंग पूल. ह्या आमच्या वेड्या मुली बघितलं तुम्ही काय करत होत्या. किती छान करत होत्या की नाही, मस्त केलेलं आहे. डायरेक्टर होतो मी. हे डायरेक्टर होते, डायरेक्ट व्हिडिओ काढत होते ते. स्वतःच्या बर्थडेचा केक स्वतः कोण आणतं रे. करायला लागतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रथमेश, हॅपी बर्थडे टू यू. बड्डे आहे भावाचा. फुल भावाच्या बड्डेला फुल जोश मध्ये फुल नाच धिंगाणा चालू होता भाई आपला. एक नंबर मजा आली. सगळे बेभान होऊन नुसते नाचत होते वेड्यासारखे. सुमेध पण बघा कसा कोपऱ्या कोपऱ्यातनं नाचतोय मस्त डिंगी टिकर डिंगी टिकर.
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भावा. धन्यवाद भावा धन्यवाद. आणि मग नंतर रिसेप्शनला आल्याप्रमाणे सगळे गिफ्ट देण्याचे कार्यक्रम एकामागोमाग एक चालू होते मस्तपैकी. आचरेकर अजून एक. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पण मला काय? हे मला आहे. नाही नाही ते मग ते तुझ्या पोराला आहे, तुझ्या पोराला आहे. ए इकडे 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 तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलेलं आहे. थँक्यू. ट्रक कुठे आपला गिफ्टचा. थँक्यू. कसलं नाटक केलं पोरीने, कसलं नाटक. आपण दोघे भाऊ भाऊ चाराण्याचे चणे खाऊ आणि तू घरी जा एकटा, मी नाही येणार आहे. बेसिकली आता एक गेम खेळणार आहे, बघू यांचं टीम कोऑर्डिनेशन कसं येतं. शब्द आहे की काय वर्ड असणार नाही. वर्ड ऍक्टिंग बघ. एकच शब्द आहे. आणि मग या गेम मध्ये फिल्मफेअर मिळेल अशी जी काय सगळ्यांनी ऍक्टिंग केली आहे रे बाबा बाबा बाबा, काय सांगायचं रे. कोणाचा कशाला ताळमेळच लागत नव्हता आणि सगळे नुसते डुलत होते. सुपर ऍक्टिंग. ले 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 ले. ओके 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 हा ओके ठीक आहे. कुठला वर्ड असेल. बेवडा. ओके हा आता आपण फर्स्ट मॅनला विचारू कुठला वर्ड होता. विश. ओ तुझ्या बायकोनी मध्ये काहीतरी मी दाखवलं किंवा असं करून ऍक्च्युली पहिला तेवढंच होतं. अरे तुमचं ते विष आमच्यापर्यंत येत डायल्यूट झालं ते. आणि नंतरचा गेम होता एकमेकातील प्रेमाचा बंध म्हणजे लाल कलरचे फुगे. काय भारी गेम होता बाई. हात न लावायचं, हात न लावायचं. आणि हा बलून पडला. 2 मिनिटं 20 सेकंद आमचा टाइम होता. यांना 2 मिनिटं 20 सेकंदाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचं. नाही नाही प्रथमेश असेल ना लहानपणापासून हुशार, पण आपण काही कमी नाही डोक्यानी भाई. आपण काढली ना भाई एक युक्ती आणि मग जी स्ट्रॅटेजी सांगितली आणि मग जो आम्ही गेम जिंकलोय भाई. बाप रे बाप. चला 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 चला. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए प्यार हम. हे बघा पडला. सेकंड टीमची स्ट्रॅटेजी ऍक्च्युली चांगली होती. हमारे यहाँ ऐसा ही होता है. कारण त्यांना आम्ही गाईड केलेलं. कोणी केलेली स्ट्रॅटेजी, कोणी केली ती सांग. आमच्या चुकांमुळे ते लोकं शिकले. माझी स्ट्रॅटेजी. तुफान फालतू गेम आम्ही खेळतो, तुम्हाला दाखवतो मी. काय तर म्हणजे काखेत आणि पायामध्ये फुगे पकडून हळूहळू हळूहळू चालायचं. त्याला ते जमतच नव्हतं. कशी 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 पोरं आपली चालत होती, धावत होती आणि मग शेवटी याच्यामध्ये गिफ्ट गिफ्ट दाखव कॅमेऱ्याला. सिद्धू बघानी गिफ्ट आणलेलं आहे तुझ्यासाठी. गेम तू जिंकलास त्यामुळे तुला देण्यात आलेला आहे. आणि पुढचा गेम होता आम्ही तुमच्या तळ्यात, आम्ही तळ्याच्या बाहेर, आम्ही तुमच्या तळ्यात, आम्ही तळ्याच्या बाहेर. असं काहीतरी उड्या मारून वजन कमी करायची कामं आमची चालू होती. जेवल्या जेवढं झेपत होतं तेवढं आम्ही आपल्या उड्या मारत होतो. आता आपण करतो आहोत सबस्क्राईब सगळ्यांना कंपल्सरी. सो आपण आता जाऊया एकेकाचा मोबाईल घ्यायला. ह्याने ऑलरेडी केलेला आहे का तुम्ही आमचा ब्लॉग सबस्क्राईब केलेला आहे. ओके गुड बॉय. क्योंकि सास भी कभी बहुती सारखं जाते दीप्ती. हा लवकर मोबाईल घ्या, पटापट मोबाईल घ्या. करा लवकर. A1 व्लॉग्स GSSS-5 कशावर सर्च करतेस. आला ना आई. व्हेरी गुड गर्ल. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब. व्हेरी गुड.
वेरी गुड. और आप जीतते हैं कुछ भी नहीं. ही बघा, ही स्ट्रेटनिंग करणारी सॅन्टा क्लॉज आमची. हो, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब केलेला आहे का? नाही करेन, आंघोळ झाला की नक्की करेन. बघा, ठीक आहे. ओ माय गॉड, तुमच्या हाताने करा. हां चल. व्हेरी गुड. तुम्ही जिंकलेला आहात काहीच नाही. धन्यवाद. सबस्क्राईब केलं नक्की करा. कधी? आता ऑन द स्पॉट. कुठे तुमचा फोन कुठे? आतमध्ये 1 मिनिट. ओह माय गॉड, काय फॅन फॉलोइंग, काय फॅन फॉलोइंग. बाप. लोक असं मला बोलून बोलून सबस्क्राईब करतात ब्लॉग्स. आणि आलेला आहे A1 ब्लॉग्स. वाव. ओ माय गॉड, आवर न्यू सबस्क्रायबर. तुम्ही जिंकलेला आहात अगदीच काहीच नाही. छान छान ब्लॉग्स तुम्हाला तर बघायला मिळणार आहेत. कसं वाटतं तुम्हाला? फार सुंदर. का नवीन सबस्क्रायबरने आपल्याला बोलवून घेतलंय. पाठीच लागलं तेवढ्या की मला सबस्क्राईब करायचं. तर हे आहेत आपले नवीन सबस्क्रायबर. काढा सर तुमचा मोबाईल. खूप छान वाटेल सबस्क्राईब करून. Very खूप good. नवीन काहीतरी शिकायला म्हणजे बघायला मिळेल. हो हो हो. आणि तसंही इन पर्सन मी यांना ओळखतोच पहिल्यापासून, लहानपणापासूनच. आमचे दादा सिद्धेश दादा आणि प्रतिमेश दादा. पहिलाच आलेला आहे तो करा सर सबस्क्राईब. 124वा सबस्क्रायबर. अभिनंदन. thank you, तुम्ही thank you, जिंकला आहात अगदीच काहीच नाही. ठीक आहे. तरी तुमच्या ब्लॉग्समधनं आम्ही आनंद घेत राहू. तेच आमच्यासाठी बक्षीस आहे, सगळं काही आहे. ओके, तर त्या ह्याने मी तुम्हाला शुभेच्छाही देईन की असेच तुम्ही ब्लॉग्स दुसऱ्या सब्जेक्ट्सवरती बनवत राहा आणि आम्हाला तो आस्वाद घेऊ द्या. इतनी खुशी कमी नाही हुई. थँक्यू सो मच ब्रो, थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. आणि काय लोकांचं प्रेम आहे आपल्यावर, प्रचंड प्रेम आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी असं बोलून सबस्क्राईब केलं आहे आपल्या ब्लॉगला. हे आपल्या मित्राचं हिबिस्कस फार्म हाऊस. अप्रतिम बांधकाम, स्वच्छता, मोठी ऐसपैस जागा, हा अतिप्रचंड मोठा भव्य असा हॉल, पंख्या एसीची सुविधा, हा मोठा कॉरिडोर होता छान. या बाजूला 3 बेडरूम होते वेगवेगळे, तेही ऐसपैस. मस्त मोठे छान बेड होते. मग किचन होता, इथे तुम्ही आपलं जेवण करू शकता. बाहेर लॉनमध्ये छान पाळणा होता, इथे तुम्ही सेल्फी काढू शकता, रील बनवू शकता, सगळी मजा मस्ती करू शकता. इथे काही खेळू शकता. इकडे तुम्ही बसून छान संध्याकाळी चहाचा आस्वाद घेऊ शकता, बिस्किटं खाऊ शकता. आणि मग मेन गोष्ट म्हणजे आपला स्विमिंग पूल. सो एकंदरीत फार छान आणि मस्त असं हे फार्म हाऊस आहे. सो तुम्ही इकडे आवर्जून या. इकडच्या डिटेल्स मी तुम्हाला टेक्स्ट टाकून दाखवीन. आपल्या मॅनेजरांना आपण विचारूया, इकडे जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधावा? आमचाच एक मित्र आहे जो आमच्यासोबत अगोदर टायगर सफारीला आलेला. त्याचं नाव श्रेयस खाडे. त्याचा नंबर आणि त्याचे फार्मचे सगळे डिटेल्स मी त्याच्याकडनं घेऊन डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण आपण दाखवू. सो तुम्ही आवर्जून या प्रॉपर्टीला या. आणि जवळ आहे, सगळ्या खाण्यापिण्याची सोय आहे, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही. सो आत्ताच आपल्या भावानी सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही नक्की या, आवर्जून या आणि या निसर्गाचा आस्वाद घ्या, मजा करा. आयुष्य फार छोटं आहे, सो धमाल करा. जीवाचं पनवेल करून मग आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. करा. तर आपण आलेलो आहोत वेड्यांच्या एका क्लबमध्ये. सगळे वेडे ठाण्याला सोडून ऐरोलीमध्ये आलेले आहे आणि त्याचे वेड्या काहीतरी करतायत. तर आता आपण बघूया. या वेड्यांना माहिती नाही, त्यांना आता एक भल्लं मोठं सरप्राईज मिळणार आहे आणि ते बघून ते खूप जोराने ओरडणार आहेत. मस्त गेलाय. थँक्यू. वा थँक्यू दीप्ती. तू आणि तुझ्या टीमने खूप सुंदर केलं हे.
दादा पण आहे व्हिडिओ मध्ये हो, पाठी आहे मी. वा वा, मस्त केलाय व्हिडिओ. आणि थँक्यू सो मच. माझं हे कॅरेक्टर सगळ्यांनाच खूप आवडतंय आणि यावर खूप सारे रील्स बनत आहेत. गवताचं पातावर ही अजून एक कमाल रील मला बघायला मिळाली. थँक्यू सो मच. असेच आमचे कॅरेक्टर्सचे छान छान व्हिडिओज करा आणि मला बघायला आवडतील अजून व्हिडिओज. थँक्यू. आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला आणि लागली पोटामध्ये भूक. कावळे लागले ओरडायला. मग आम्ही तिकडच्या प्रथमेशच्या ओळखीच्या एका ढाब्यावर आलो आणि मग तिकडे मागवलं आम्ही मस्तपैकी जेवण. आणि आम्ही सगळे इथे जेवायला बसलेलो आहोत आणि हा कॉन्शियस झालाय माणूस. आपण आलेलो आहोत कुठल्या हॉटेलमध्ये? गोनीदा ढाबामध्ये. आणि आता आपल्या वेळेला आलेला चिकन खरडा, काय सॉरी मटन खरडा. आणि अप्रतिम दिसत आहे. जज्बात बदलती आहे. वक्त बदलती है, जज्बात बदलती है. चिकन को मटन कर. सो आपण ट्राय करूया. या जेवायला. हा वा, अप्रतिम, एक नंबर. नक्की या गोनीदा ढाबाला. आणि अचानक त्या वाढप्याने कोणाच्या तरी घरावरचं कौल उचलून आणून आमच्या समोर ठेवलं. कौलावरचं जेवण पाऊस कसं वाटतं? कौलावरचं जेवण अप्रतिम. खरं तर हा प्रकार मी सुद्धा पहिल्यांदाच बघितला आणि फार इंटरेस्टिंग वाटला. तुम्ही पण एकदा ट्राय करा बघा. आपण फर्स्ट टाइम मागवलाय. लेट्स सी, बघूया आपण कसं लागतंय. कौल दिलंय आता तुला. तू कौल दे की ते कसं आहे. कौलावरचं चिकन आहे, कौलावरचं चिकन आहे, कौलावरचं चिकन आहे. मटर आहे. मटन. मेरा मुंह से निकल गई, क्या बताऊं. सो मित्रांनो, हे कौलावरचं मटन आहे, चिकन नाही आहे, मटन आहे. सो आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय. वा, जबरदस्त. एक नंबर. ऑसम. त्यांचं पण कौल. मशरूम कौल आलाय. हे आम्ही कौलावरचे मशरूम मागवले. कौलावरती उगवलेले मशरूम आणि तेच त्यांनी फ्राय करून आम्हाला दिलेले. आता बघूया कसे लागतात. आणि पाहत रहा A1 Vlogs. आणि मग काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. विसरू नका. सगळ्यांना, मित्रांना, मैत्रिणींना, भावंडांना, नातेवाईकांना पण सबस्क्राईब करायला लावा. कळलं का?